तर 5 किलोमीटर रनिंग करताना सगळे वर्कआउट महत्त्वाचे असते, पण एक गोष्ट आहे, सगळेच वर्कआउट इतके महत्त्वाचे नसते. तर ते कोणते, तर चला बघू आपण. आता पहिली गोष्ट आहे बायसेप ट्रायसेप, म्हणजे जास्त वेट गेन केलं आपण, तर हे पण गोष्ट महत्त्वाची नाही आपल्याला 5 किलोमीटरला. कारण की 5 किलोमीटर आपला लॉंग डिस्टन्स गेम आहे. जेवढं तुमचं वेट हलकं राहील तेवढं तुमचा रनिंगचा परफॉर्मन्स ओके निघन. दुसरी गोष्ट आहे रनिंगचे कामाचे नसलेले अप्पर बॉडी वर्कआउट, म्हणजे तुम्ही जिमला जाता, समजा अप्पर बॉडी वर्कआउट, बॅक आपण वाढवतो, यानी काय होतं, रनिंग करताना प्रॉब्लेम येतो, आपला फॉर्म खराब होतो रनिंगचा. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट आपली, तर डेली वेट ट्रेनिंग करू नका. कारण की जास्त आपण वेट ट्रेनिंग केली तर बॉडी आपली थकून जाते. थकली ना तर रिकव्हरीला टाईम भेटत नाही आणि आपला रनिंग परफॉर्मन्स पण कमी होतो. 5 किलोमीटरसाठी सगळ्यात इफेक्टिव्ह वर्कआउट कोणते, तर आज बघू आपण. तर पहिली गोष्ट आहे इझी रन, दुसरी गोष्ट आहे टेम्पो रन, तिसरी गोष्ट आहे इंटरवल रन आणि चौथी गोष्ट आहे लॉंग रन. हे सगळे लॉंग रनिंगचे प्रकार आहे. शॉट मारू शकता, लंजेस मारू शकता आणि काप रेजेस मारू शकता. आणि अजून एक गोष्ट आहे, तुम्ही कोर ट्रेनिंग पण सगळ्यात मेन गोष्ट आहे. कोर ट्रेनिंग पण करू शकता तुम्ही आणि स्किपिंग पण मारू शकता. यांनी काय होतं, स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो. या सगळ्या गोष्टींनी ऑल ओव्हर 5 किलोमीटरमध्ये तुमचा इफेक्ट पडन. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा.